नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका वेगळ्याच गोष्टीची चर्चा करणार आहोत. जी गोष्ट समाजामध्ये दुधारी तलवार म्हणून वापरली जाते. कुठल्या बाजूनं पाहिजे तिकडून वापरायची. म्हणजे काय? तर खूप लोकांच्या घरामध्ये विवाह होतो. हे विवाह दोन प्रकारचे होतात. दोन प्रकारचे म्हणजे आई वडिलांनी ठरवून करणे, मुलाला किंवा मुलीला योग्य अशी स्थळं पाहणे आणि त्यातनं करणे. आणि दुसरा प्रकार आई वडिलांना न विचारता ह्यांनी स्वतःच हे सगळ्याची जबाबदारी घेणे आणि स्वतःच करणे. आता ह्यात सुद्धा एक प्रकार अजून घेतो. स्वतः मुलीनं ठरवलेलं असतं, पण बऱ्याच वेळा मग ती पालकांना सांगते तुम्ही बघा आणि तुम्ही सगळं ठरवून मला करून द्या. हाही एक प्रकार आहे. म्हणजे खरं तर हे लव्ह मॅरेज आहे, पण दाखवताना शोईंग म्हणून अरेंज मॅरेज दाखवलं गेलं. असाही एक प्रकार घडू शकतो. किंवा बऱ्याच वेळेला उलटं पण होतं. म्हणजे काय? तर सगळं झालेलं असतं आणि आता पळून जाण्यापेक्षा, सगळी आबरू जाण्यापेक्षा, कुणीतरी नावं ठेवण्यापेक्षा एक करून द्या बाबा आता आम्हाला कसं तरी, असं म्हणून त्यांच्यावर जबरदस्तीनं ते लादलं जातं. त्यावेळेला पालक अतिशय निराश मनानं, अतिशय खिन्न अवस्थेमध्ये काय करायचं असं म्हणून त्या गोष्टी करताना दिसतात. तेव्हा ते त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये आनंदी दिसत नाही. तर मनावर लादलेलं काय ओझं म्हणून ते एकदा करून टाकायचं अशा स्वरूपानं करताना दिसतात. अशाही पालकांची मानसिकता फार अवस्था वाईट असते. हा संपूर्ण मानसिक प्रकार आहे. म्हणून हा सगळा अंडर द सायकॉलॉजी मानसिकतेमध्ये येतो, म्हणून हा मानसशास्त्राच्या आधारात आहे. मग आता ह्याच्यामध्ये सुद्धा काही लोक दोन्हीकडं, दुधारी तलवार शब्द काय वापरला, तर दोन्हीकडनं बोलणारे लोक यामध्ये दिसतात. मला आढळलेल्या दोन्ही प्रकारांमध्ये मी तुम्हाला दोन्ही प्रकारची लोकांची मानसिकता सांगतो. एक सज्ञान उपवर, सज्ञान ज्याला बुद्धी आहे, ज्ञान आहे, विचार करू शकतो असा. उपवर म्हणजे लग्नाचा मुलगा. आणि एक सज्ञान उपवर मुलगी. ह्यांच्या वतीनं त्यांचा मामा, काका, आई, वडील किंवा स्वतः हे पत्रिका घेऊन येतात. दोघांचे किंवा जन्मतारखा वेळा आणतात. आणि मग रास, नक्षत्र आणि चरण, जन्मलग्न कुंडली यांचा अभ्यास करून बघा असं म्हणतात. आम्ही लग्न करतोय किंवा घरचे सांगतात हे बरं आहे का बघा आणि लग्न करायला लागलो आम्ही, मला जमतंय का सांगा. मग मला सांगा, आता ह्यामध्ये ज्योतिषावरील जबाबदारी टाकलेली आहे. तर त्या दोघांची ओळख नाही, त्या दोघांचा सहवास नाही, त्यांनी एकमेकाला पाहिलेलं नाही. भविष्यात ही दोघंही आपली सगळ्या भविष्याची स्वप्न घेऊन वैवाहिक सुखाचा जोडीदार आयुष्यभर जमवून घेईल का, ह्या एका मोठ्या प्रश्नाने चिंतेत आहेत. आनंदी आहेत, पण चिंता तेवढीच जास्त मोठी आहे. हे टिकेल का, जमवून घेईल का, हे किती मोठे प्रश्न आहेत. आणि या सगळ्या प्रश्नांना ते ज्योतिषापुढे टाकलं जातं. बघा आणि हे जमतंय का नाही, सगळं चांगलं आहे का सांगा. सगळं चांगलं म्हणजे या सगळं या शब्दामध्ये काय काय माहिती काय, किती पोती भरतील एवढं सगळं त्यात प्रश्न आहेत. पण आपण त्या सगळ्या गोष्टींना उत्तर देतो. आज आपण बघणार आहोत की या सगळ्यांचा सखोल अभ्यास ज्योतिषाचा असलाच पाहिजे. आता सखोल अभ्यासाचं कारण असं की हे शास्त्र म्हणून आहे. ह्याचा जेव्हा शास्त्रकारांनी अभ्यास केला असेल तेव्हा त्याचा सखोलपणे किती विचार केला असेल. आज आपल्याला माहीत नसल्यामुळे आपण त्या गोष्टी अशा उडवून लावतो. म्हणजे काय झालं, त्या मुलीच्या आयुष्यामध्ये तिच्या डोक्यात काही प्रश्न असतात. बघा, माझ्या आयुष्यात सोनं करेल की राख रांगोळी. ज्या मुलाबरोबर तुम्ही मला लग्न करून देत आहात, मी त्याला पाहिलेलं सुद्धा नाही, त्याच्याबरोबर राहिले नाही, त्याचा अनुभव नाही, त्याला संसार येतो का नाही, साधी गाडी चालवायची तर RTO 4 वेळा चालवतं का नाही बघून, चालवायला येते का नाही बघून मग देतो. गाडी आमची, पेट्रोल आमचं, पैसे आमचे. पण लग्न करून देताना त्याला संसाराची काही अनुभव आहे का, संसार करता येतो का, दोन प्रश्न विचारलेत का, तुझी स्वप्न काय. आपल्याकडं पुरुषांना विचारलं जाणार नाही, पण स्त्रियांना काही प्रश्न विचारले जातात. आज तर मॉडर्न मुली तसलं सुद्धा काही नाही, मी काय करणार नाही, मीच उलटी इंटरव्ह्यू घेऊन अशा बडबडायला लागलेल्या आहेत. मग हा जर प्रकार बघितला तर मानसिकदृष्ट्या आपण पुढारलो असं वाटतं, पण नाही. आर्थिकदृष्ट्या आपण पुढारलो, सामाजिकदृष्ट्या आपण पुढारलो, पण मानसिकदृष्ट्या आपण खचत चाललेलो आहोत. 10 वेळा विचार करा. मग त्या मुलीच्या मनात काय प्रश्न असतात, माझ्या आयुष्याचा हा माणूस सोनं करेल की राख रांगोळी. त्याचं उत्तर कोण देणार, वडील किंवा आई किंवा सासरा सासू देऊ शकत नाहीत. ज्योतिषाला विचारलेला प्रश्न आहे हा.
मी आनंदात जगेन का मनोविकृत होऊन मोलकरीण म्हणून राहीन का मालकीन म्हणून, हा प्रश्न आहे तिचा. संसार सुख, वैवाहिक सुख, संतती सुख मला मिळेल काय, हा तिचा प्रश्न आहे. ही साथ आयुष्यभर राहील का शिफ्ट ड्युटीत सेवक कसे बदलतात तशी अवस्था असेल माझी. ठराविक काळ गेला की नवरा बदलला, त्यानं ठराविक काळ गेलं की नको तिला सोड दिली, नवीन बायको केली. आज हे बाजारात दिसतं आपल्याला. कित्येक तरी लग्न झाले, 6 महिने वर्ष झालं की विचारलं काय झालं, सोड झाली की आता दुसरं बघायला लागलो आम्ही. म्हणजे काय चाललंय तुमचं हे. तर आपल्याकडे ही पद्धत आजही आहे. मग हे प्रश्न ते ज्योतिषाला विचारतात. मग आता प्रश्न असा आहे की ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये माझ्या हमखास कानावर येणारं वाक्य काय. हे आम्ही काही मानत नाही, पण काहीच बघितलं नाही असं व्हायला नको म्हणून जरा नुसतं जमते का बघा. काही तर महाभाग असे आहेत, नुसते गुण किती जमतात बघा, मला बाकी काय सांगू नका. नुसतं मला मार्कशीट नको पोराची, नुसतं किती टक्के पडल्यात सांगा, आम्ही जाऊन फटाके लावतो. अरे ती नुसती टक्केवारी सांगायची, अगोदर ते 6 पेपर तपासून त्याचे मार्क्स घेऊन ते एकत्र करून मग टक्केवारी येणार ना. नाही नुसतं गुण म्हणजे ते काय असं एवढं काय छिद्रात नाही का सिनेमा बघितल्यासारखं आहे का. पण तसं वाटतं नुसते गुण किती सांगा. असाही एक म्हणजे की अज्ञानाने विचारतात, त्यांना ह्यातलं काही कळत नाही. त्यांना वाटतं तेवढं टू द पॉईंट 35 पैकी 12 गुण असतात किंवा 15 गुण दिले, हाय चांगलं 20 गुण जमतात म्हणलं की चालले, की 10 रुपये 5 रुपये दिले की निघाले. असं कधी असतं का. नाही असं कसं आहे. मग हमखास आम्ही जे वाक्य ऐकतो ते आम्हाला काय मानत नाही. आम्हाला काय मानत नाही म्हणजे आम्ही बघत पण नाही, आम्हाला हे पटत पण नाही. मग जर पटत नसेल तर मला सांगा, ज्योतिषाकडे आलात कशाला. एक दुसरं असं, त्याच्या हो किंवा नाही या गोष्टीवर तुम्ही ह्या सगळ्या पुढच्या गोष्टी अवलंबून आहेत. पाया हा आहे, त्यानं जर हो म्हटला तर तुम्ही त्याच्यावर 10 लाख रुपये खर्च करणार आहे ज्या लग्नावर. ज्या लग्नात तुम्ही अनावश्यक कित्येक गोष्टी करत आहात. मला सांगा, मेहंदी आवश्यक आहे, पार्लर आवश्यक आहे, डोली आवश्यक आहे, बँड आवश्यक आहे, घोडा आवश्यक आहे, बाहेर काढलेली रांगोळी आवश्यक आहे, फेटे आवश्यक आहे. हा खर्च आणि यांची आकडेवारी जर बघितली तर आपल्याला पटणार नाही, एवढा मोठा खर्च आहे. त्या नुसत्या मेकअपसाठी 10 आणि 20 हजार रुपये होतणारे लोक आहेत. पण ज्योतिषाला 100 रुपये दिले तर ह्यांना काय कुठली जमीन लिहून दिल्यासारखं वाटतं आपल्याकडे. हा प्रकार जर बघितला तर ही खचलेली मानसिकता आहे, खचलेली मानसिकता. तिथे विचारतच नक्की द्यायची. त्यांनी किती झाले सांगितलं, 15,000 काढून दिले लगेच. नुसती रांगोळी काढली 3,000 दिले, रांगोळीचे 3,000. फेटे आमचे एवढे आणले, ते कोणी उचलून कुठं फेकले माहीत नाही, किती झाले 7,000 दिले काढून. पण ज्योतिषाचे म्हणले की नाही 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 एवढं असते तो कुठं 5 रुपये 10 रुपये. अजूनही मानसिकता बदललेली नाही समाजातली. म्हणजे समाज अजूनही मनोविकृतीच्या स्थितीमध्ये आहेच अडकून, त्यात बदल झालेला नाही. मग हे सगळं विचारतात. मला सांगा, या जुगारात कुणाला लागते लॉटरी तर कुणाच्या नशिबाची फुटते बॅटरी. कुणाला लागते लॉटरी, छान बघा मस्त सगळं झालं, तर कुणाच्या नशिबाची फुटते बॅटरी. आपण विचारलं की काय बरं आहे का नाही, काय माणसं बरोबर नाही तर मिळाली, लय त्रास होतोय पोरीला. तेच त्या मुलीच्या सासूला विचारलं, काय पोरगी नाही बरोबर राव, लय त्रास होत्या, काय सगळं आमच्या पोराचं नशीबच फुटकं बघा, असं सांगते ती. म्हणजे इथं हे चांगलं नाही आहे, हे व्यवस्थित चाललेलं नाही आहे हे स्पष्ट होतं. पण आपण बोलू शकत नाही. मग या जुगारात ज्यांना लॉटरी लागली त्यांचं मजेत आहे, पण ज्यांना लागली नाही तर दुर्दैवानं त्यांचं मानसिक, शारीरिक, आर्थिक नुकसान झालं. हे म्हणतात ते खरं नव्हे. ह्या सगळं जे आहे म्हणजे हे सगळं नंतर खापर पडतं ज्योतिषावर. काय त्यानं नीट बघितलं नाही, होय म्हणून सांगितलं ना, मी केलं ना, मला त्रास झाला बघा. बरं बरं, असे आहे काही प्रकार आहेत. काही जण म्हणतात की नाही आम्ही हे बघतच नाही, खरं खोटं आम्हाला यात पडायचं नाही. मी आजचा माझा प्रश्न काय आहे, गुणमिलन मानायचे का, गुणमिलन मानायचे का नाही, हा पण प्रश्न विचारात घ्या. मानायचे का नाही, बघत नाहीत का नाही, तो तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. मानायचे का नाही याचा सुद्धा एकदा अभ्यासच करायला पाहिजे. मग मला सांगा, गुणमिलन पाहावे का नाही, खरे की खोटे यात आपण पडायचं नाही. पण हे शास्त्र आणि सायन्स काय हे एकदा तुमच्या समोर आलं पाहिजे. मग तुम्ही त्याचा योग्य अयोग्य विचार करा. मला सांगा, रोजच्या जीवनात तुम्ही कसं जगता, तुमचं वर्तमान जीवन किती सुंदर आहे बघा. 1 रुपयाची पेन्सिल घेतली तर तुम्ही ती चालते का बघून घेता. 1 रुपयाचं पेन घेतलं तर तुम्ही चालतंय का बघून घेता, तपासून घेता, तपासून घेता. 1 रुपया म्हणजे अशी का तुम्ही 1 कोटी रुपयाची देणगी दिली त्या माणसाला, 1 रुपया तरी ते चालतंय का बघता. 10 रुपयाची भाजी, मग ती मेथी असेल, शेपू असेल, पोकळा असेल, कोथिंबीर असेल, पालक असेल, तर ती आत हात घालून खराब आहे का,
कुजली का, भोकं पडल्यात का, त्याच्यावर मावा पडलाय का, इतकं बघून घेतलं जातं. 10 रुपयाच्या पेंडीसाठी एवढी चिकित्सा करता का नाही? का नाही करत? डोळे झाकून घेतली आणि पिशवीत घातली असं मला माणूस दाखवा, नाही मिळणार. अशी बाई दाखवा, नाही मिळणार. 20 रुपयाची किलोभर कांदे किंवा बटाटे घेतले, त्या माणसानं दिली तर आपण घेत नाही, आम्ही निवडून घेणार. का हो? तरी पण फसतो. घरी आल्यानंतर कळलं की बटाटे चांगले होते हो, कापल्यावर आत काळं निघालं बघा सगळं. कांदा चांगला होतो, आतला मधला एक लेअरच बाद निघाला. बरं, म्हणजे इतकं बघून सुद्धा तुम्ही फसता, इतकं बघून सुद्धा तुम्ही फसता का नाही फसत? 50 रुपयाचं कलिंगड घेतलं, काय मस्त हिरवं गार घेतलं होतं, आणि घरी आलं कापलं, काय सपाकच्या सपाक आणि पांढरं धोट निघालं बघा. बाई ग, आयुष्य गेलं संसार करताना, फसली कशी काय ग तू? किती वर्ष झालं लग्नाला? 40. आता किती वय? 60-62. आणि तरी फसली? काय सांगायला? आयुष्यात अनुभव काय आला तुला? कलिंगड विकत घेतला नाही कधी? तरी पण फसतो आपण. का? सगळ्या गोष्टी आपल्याला अंदाज येत नाहीत, आपला अंदाज असतो आणि नेमकं आपण म्हणतो ते सगळं खोटं ठरू शकतं. तरी पण हा विषय आपण अतिशय हुशार आहोत म्हणून नाही, फसतो आपण. आपणच नव्हे, चांगला पोहणारा नेहमी बुडतो, लक्षात ठेवा. होऊ शकतं, हे मानवी स्वभावाचं ते वैशिष्ट्य आहे. आपल्यामध्ये तो युगो असतो, मला कळतं नाही, आपल्याला काही कळत नाही. त्यामुळं मग 100 रुपयाची सेलची साडी घेतली, किती बघून घेतली ती बाया. बरं, पाण्यात घातली आणि रंग एकीकडं, कापड एकीकडं. वा 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 वा. होऊ शकतं? 100% आपण फसतो. चांगलं कापड म्हणून घेतो आपण, ते नंतर आकस्ताने अंगाला बसत नाही, असं पण होऊ शकतं. म्हणजे आपण सगळीकडे फसतो. मग एवढ्या साध्या साध्या गोष्टीमध्ये आपण फसतो हे माहीत असताना सुद्धा आयुष्यभर टिकणारी सून किंवा आयुष्यभर टिकणारा जावई यांच्याबद्दल आपण बघावं ही भूमिका आपली नाही. आम्ही काहीच बघत नाही बा. डोळे झाकून आंधळ्यासारखी एक साडी विकत घेऊन दाखव, डोळे झाकून भाजी घेऊन दाखव, काय सांगायला मला? आपण सगळीकडे चिकित्सक असणारा व्यक्ती किंवा स्त्री, चिकित्सक असणारा, इथं मात्र आम्ही काय बघितलंच नाही, जरा गडबडच झाली होती, असले विधानं करतात. म्हणजे ही माणसं अंध आहेत का असं वाटतं आपल्याला. तर ही अंध किंवा चिवीट किंवा मंद बुद्धीची असू शकतात, याबद्दल दुसरं मत नाही माझं. मग आता ह्यामध्ये 2 प्रकारच्या चाचण्यांची पद्धत आहे. बघा ना, काय असेल ते बघा ना व्यवस्थित. काय तुम्हाला पैसे लागतात का? फॉर्म भरावा लागतो का? काय करावं लागतं? नाही. 2 प्रकारच्या चाचण्या आहेत. लग्नामध्ये 2 प्रकारच्या चाचण्या आहेत. पहिली चाचणी आहे ही शारीरिक आणि दुसरी चाचणी आहे मानसिक. या दोन्ही चाचण्यातून जावं लागतं. शाळेमध्ये तुम्ही पेपर लिहिता, पेपर लिहिल्यानंतर मस्तपैकी तुम्हाला लेखी परीक्षा होते आणि त्यानंतर तुमची तोंडी परीक्षा होते. मला सांगा, शिक्षणशास्त्रामध्ये लेखी परीक्षेनंतर तोंडी परीक्षेची गरज काय? खेळाबद्दल तसंच आहे. उत्तम खेळ, चांगला छान कबड्डी खेळून दाखवा. बरोबर. मग आता मला सांगा, तोंडी परीक्षा द्या खेळाची. कबड्डी की मुलं किती असतात, कुठले बाजू असतात, रिंगणाचं माप किती असतो, त्याची पण तोंडी परीक्षा आहे ना. म्हणजे या दोन्ही गोष्टींची परीक्षा घेण्याची कारणं आहेत परीक्षा सिस्टीममध्ये, की एकांगी आपला विचार व्हायला नको, म्हणून आपण या दोन्ही गोष्टी करतो. आज शारीरिक चाचणीमध्ये काय सांगतात बघा. मुलगी उत्तम शिकलेली, उत्तम उच्च शिक्षित झालेली मुलगी आहे आणि त्या मुलीचा आपण काय करणार, एखादा बायोडाटा तयार केला आणि छानपैकी दिला पाठवून. त्यांनी बघितला तरी सुद्धा मुलीकडचे लोक, मुलाकडचे लोक जेव्हा येतील किंवा मुलीकडच्या घरी येतील किंवा मुलगी त्यांच्या घरी येईल, तेव्हा तिला काही प्रश्न विचारतात. शारीरिक चाचणी केली जाते. का केली जाते? बायोडेटामध्ये हे येत नाही. आणि आजकालच्या मुली किंवा सुधारलेले पालक सुद्धा, कशाला काय बाय विचारलं, काय करायचं, ही का समोर मुलगी बायोडेटा दिला ना, आंधळे आहेत का, वाचा की. अरे वेड्यासारखं विधान करू नका. जो मुलगा 12वीला किंवा 10वीला बोर्डात पहिला आलाय, त्यानं जर 11वीला ॲडमिशन घेतलं तर त्याला पेपर न घेता पास करायची सिस्टीम आहे का? 10वीला बोर्डात पहिला आलाय तरी सुद्धा त्याला 11वीला ॲडमिशन घेतल्यावर त्याला घटक चाचणीपासून, सामायिक परीक्षेपासून, वार्षिक परीक्षेला तोंड द्यावंच लागणार आहे. बोर्डात पहिला आला म्हणजे शिंग फुटलेले नाहीत. उत्तम चांगलं शिकला म्हणजे या चाचणीतून सूट आहे असं समजू नका. कारण एकदा आयुष्यात फसलेला माणूस आयुष्यभर मनोविकृत म्हणून जगतोय आणि त्या माणसाला घेऊन तुम्ही जगणार असाल तर तुम्ही मनोविकृत होणार. हा सगळ्यात मोठा फ्रस्ट्रेशनचा प्रश्न आहे. त्यामुळे हे संपूर्ण दशक फ्रस्ट्रेशन म्हणजे आपण ज्याला मनोविकृतीचं दशक आहे. कारण नसताना डोक्याला आपल्या चिंता ज्या आहेत ना त्या आपण लावून घेतो. म्हणून या गोष्टी तपासा. कितीही शिकू दे, PhD होऊ दे मुलगी, मुलगा सुद्धा PhD होऊ दे. जसं मुलीला विचारलं जातं तसं मुलीकडच्यानी मुलाची सुद्धा ही चाचणी घ्यायला हवी. पुरुषप्रधान संस्कृती असं समजू नका. मुलाची सुद्धा ही चाचणी तुम्ही घ्यायला हवी. तुम्हाला कोणी अडवलंय काय? तुम्हाला कोण बोललंय का? बघा ना विचारून. नाही म्हणले तर राहिलं.
ढिगाणं स्थळ आहे, स्थळांचा काय विचार. मग ही शारीरिक चाचणी म्हणजे काय? नाव सांगा. मुलगी मनात म्हणत असेल किंवा पालक, काय एवढं इंग्लिशमध्ये बायोडेटा दिला आणि नाव सांगा म्हणतात. तर ह्यामध्ये मुलीचे उच्चार व्यवस्थित आहेत काय, मुलीची वाचा व्यवस्थित आहे काय, तोतरेपणा नाही ना, नाकात बोलत नाही ना, अडखळत बोलत नाही ना, मुकी नाही ना, कानात काही दोष नाही ना, ह्या गोष्टींची तपासणी होते. कानानं पूर्ण बहिरी आहे आणि फर्स्ट क्लासपैकी MSc फिजिक्स गोल्ड मेडलिस्ट आहे, काय ठोकायचं पुढे जाऊन आयुष्यभर. आम्ही विचार करा, ह्या गोष्टीची चाचणी होणं गरजेचं आहे. तिला ऐकायला येत नाही हे बायोडेटा करणार, लग्नानंतर कळलं की हिला ठार ऐकायला येत नाही, आयुष्यभर हे दुखणं घेऊन जगायचं असेल तर तो माणूस मनोविकृत होणार, तो माणूस व्यसनाधीन होणार, तो माणूस जगण्याचे सगळीचे सगळे आनंद गमावून बसणार. म्हणून या गोष्टी विचारणं गरजेचं आहे. शिकलात म्हणजे ह्या नाही, ह्या सगळ्याच परीक्षेतून तुम्हाला पास व्हायलाच पाहिजे. त्यामुळं दुसरं आहे चालून दाखवा म्हणतात. कधी कधी चालून दाखवा म्हणजे शरीरात व्यंग आहे का, एक पाय लहान एक पाय मोठा आहे का, चालण्यात कुठं काय प्रॉब्लेम आहे काय, लक्षात आलं, पायात एखादा अपंगत्व आहे काय, मुलगी लंगडत चालते काय, कमरेत काय एखादा दोष आहे काय, पुढं मागं चालते, अशी चालताना अशी चालायला लागते बदकासारखी, असं असू शकतो. आणि मग एकदा करून घेतल्यानंतर हे जर झालं तर पदरात पडलं आणि पवित्र झालं असं म्हणून जमणार नाही. ह्या सगळ्या चाचण्याची गरज आहे. दुसरी आहे ती वाचून दाखवा. डोळ्यात दोष आहे का, आजकाल चष्मा असेल तर मुली चष्मा लावत नाही, देखणे पण दिसावं. अगं पण डोळ्याचं मात्र करणार काय बाई तू, मला सांगा. लग्नानंतर लागला तर मान्य, पण लग्नापूर्वी लागला तर लावावा. नाही ते चष्म्यामुळं तुम्हाला स्वीकारलं नाही तर म्हणून लावत नाही. त्यावेळेला बरोबर ते सांगतात, हे घ्या, हे कागद घे बाळ आणि जरा वाचून दाखवा डोळ्यात दोष आहे का. बऱ्याच वेळेला डोळ्यात दोष नसतो पण कमी दिसतं, मग असं ते लांब धरावं लागतं बघा, आणि मग ते अशी वाचायला लागतं. म्हणजे हिच्या डोळ्यात दोष आहे असू शकतो, चष्मा आहे असू शकतो. आज तुमच्या ह्या गोष्टी का तपासायच्या, का तपासायच्या? 40 वर्षापूर्वी जेव्हा 10वीच्या वर्गामध्ये 50 मुलं असायची तेव्हा एकालाही चष्मा नसायचा. इवन शिक्षकांना सुद्धा चष्मा आम्ही पाहिलेला नाही. परंतु आज 10वीच्या वर्गात निम्म्या मुलांना चष्मा आहे. याची कारणं आहेत की आज डोळ्यांचे दोष वाढू लागले. कॉम्प्युटरमुळे म्हणा, मोबाईलमुळे म्हणा, खाण्यातले दोष म्हणा, ह्या सगळ्या प्रकारांमुळे आपल्याला येणारे व्हिटॅमिन्स कमी मिळतात. आणि सगळं त्या बालाजीवरून ते ह्याच्यावरून त्याच्यावर जगणारी मॅगीवर पोरं, मला सांगा ह्यांचे सगळे दोषच तयार होणार आहेत. मग ह्या तपासण्याची गरज आहे. मग डोळ्यात दोष आहे का, बऱ्याच वेळा रंगात दोष असू शकतो. RTO सुद्धा विचारतो, रंग कळतात काय का ठराविक काळानंतर, नाहीतर तुला तांबडा आणि पिवळा आणि हिरवा रंग जर दिसला नाही सिग्नलचा तर तुला लायसन द्यायचं कसं. तसंच हा प्रकार आहे. मुलीच्या डोळ्यामध्ये दोष असू शकतो आणि हा दोष जर दिसला आपल्याला तर आपण विवाह केल्यानंतर विचार करायला पाहिजे. त्यामुळे बऱ्याच वेळा हे दोष जात पण नाहीत आयुष्यात, लक्षात ठेवा. म्हणून ह्या गोष्टींची आत्ता चाचणी करणं गरजेचं आहे. मग त्यानंतरचा प्रश्न येतो की मुलीला विचारलेले काही प्रश्न असतात, विचारलेले त्याची उत्तरं तिने द्यावीत. म्हणजे तिला वैचारिक क्षमता आहे काय हे बघितलं जातं. पण आपल्याकडे उलटं होतं, तिचे शेजारी आई उभी असते आणि तीच उत्तर देते. लग्न कोणाला करायचं हे अजून मला कळलेलं नाही. तिला विचारलं जातो, स्वयंपाक येतो का, हो स्वयंपाक करते, हे करते. अगं तिला बोलू दे ना, का मुखी आहे काय. मुलीचा निर्णय घेण्याची क्षमता आहे का नाही. मग ती गडबडून जाते म्हणे, मग तिच्याबरोबर तू नांदायला येणारच काय, गडबडून जाते. अगं तिला बोलू दे, चुकीचं बोलेल, येतंय नाही होय बोलणार मुलगी, का वेळेला सुचत नाही. मग शालेय परीक्षा कोणी दिल्या, तोंडी परीक्षेला तू जात होतीस काय आई तिच्याबरोबर. विचार करा. मुलीला आज बोलता आलं पाहिजे, त्यासाठी तिला ट्रेनिंग दिलं पाहिजे. त्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी गरजेच्या आहेत. आईनं मध्ये काही बोलू नये अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. आईनं तिला तयार करावं, ह्या प्रश्नांची उत्तरं आपली तयार करता हवीत आणि आपण सहज देऊ शकतो. मतिमंद असले तर मात्र हे होणार नाही. मग आता प्रश्न आहेत काय, स्वयंपाकासंबंधीचे प्रश्न आहेत. त्यात नापास होण्याची भीती असते, हिला काहीही येत नसतं. आणि मग भविष्यामध्ये प्रश्न काय आपला जगायचा, झोमॅटो, स्विगी, टोमॅटो आणि काय हे असला सगळा प्रकार असणार. आणि मग जस्ट क्विक, फक्त करा हे असं काही दिवसानंतर येणार आणि 2 मिनिटात वस्तू येणार. तर तुला येणार काय. आज कित्येक मुलींना स्वयंपाकाचा प्रश्न नाही, गंधच नाही आहे, नीट साध्या चपात्या सुद्धा गोल लाटता येत नाही. आणि जर कोणी ऑडिट काढलंच तर मग ते लाटणं त्याच्यावर आदळलं, जमतं हे असलं, नाहीतर तुमची तुम्ही करा, की प्रश्न सुटेल का. यानं प्रश्न वाढणार आहेत. म्हणून ह्या गोष्टी यायला हव्यात, त्या प्रश्नांना उत्तर द्यायला हवं. स्वयंपाकासंबंधीचे प्रश्न आहेत ते त्यांना यायला हवेत, विचारायला हवेत, विचारलं त्यांची उत्तर नीट द्यायला हवेत. आता प्रश्न आहे कलाकुसरीबद्दलचा. काय कलाकुसर आहे, काय कलाकुसर आहे मला सांगा.
तुला शिवण येतं का बाई? तुला हस्तकला येतात का? तुला पेंटिंग येतं का? तुला कुरवड्या पापड्या करता येतं का? तुला सांडगे लोणची पापड करता येतं का? तुला दही ताक लोणी घुसळता येतं का? तुला पाटावर ओंटा माहिती आहे का? लाईट गेली समजा तर पाटावर ओंटा येतो का? नाही नाही, माझे हात दुखतात बाई. फरशी पुसणं जमतं का? कधी कबाई आलीच नाही तर कपडे धुणं जमतं का? याबद्दल तुला काय विचारलं तर तू काय उत्तर देणार? उत्तर जर नसतील तर आपली प्रश्न अवघड आहेत. त्यामुळे हे झाले शारीरिक प्रश्न आहेत. आणि उरलेले आहेत ते मानसिक प्रश्न आहेत, की जे मानसिक प्रश्न विचारण्यासाठी ज्योतिषापुढे जातो आणि सांगतो हे घ्या. मग ज्योतिषी ह्यातले मानसिक प्रश्न काय आहेत त्याचा एकदा अभ्यास मांडतो आणि मग त्या मानसिक प्रश्नावर तो विचार करतो. ते मानसिक प्रश्न 8 आहेत. 8 प्रश्नांची तो उत्तरं देतो. प्रत्येक प्रश्नाला त्यानं गुण दिलेले असतात आणि 8 प्रश्न विचारतो. आता ह्या 8 प्रश्नांची सुद्धा प्रश्नपत्रिका अतिशय सुंदर आहे. अतिशय सुंदर आहे. आम्हाला समजलीच नाहीत त्यामुळे आम्ही काय म्हणणार, द्राक्ष आंबट. हाताला आलं नाहीत ना. बघा, 36 मार्कांचा भाग आहे. याचे तो समान 4 भाग करतो. 9 9 9 9 9 चौक 36. मग ह्या पहिल्या 9 मध्ये काय येतं बघा, 1 अधिक 8 असे 2 प्रश्न आहेत. दुसऱ्या प्रश्नामध्ये 2 अधिक 7. तिसऱ्या प्रश्नामध्ये तिसरा जो प्रश्न आहे त्यात 3 अधिक 6 आणि चौथा जो प्रश्न आहे त्यात 4 अधिक 5 असे 9 प्रश्न येतात. 1 अधिक 8, 1 मार्काला 1, 8 मार्काला 1. दुसऱ्या पेजामध्ये भागामध्ये 2 मार्काला 1, 7 मार्काला 1. तिसऱ्या भागामध्ये 3 मार्काला 1, 6 मार्काला 1 आणि चौथ्या भागामध्ये 4 मार्काला 1, 5 मार्काला 1. हे सगळे प्रश्न विचारतो आणि यापैकी निम्म साधारणपणे 50% जरी चांगलं आलं तर आपण हे विवाह करतील आणि चांगलं जगतील असं म्हणून ते चांगले जगावे यासाठी प्रश्न आहे. म्हणून गुणमिलन बघायचं का हा जर प्रश्न असेल आणि गुणमिलन पाहावं का जर पाहिलं नाही तर आपण कदाचित या सगळ्या गोष्टींना मुकू शकू. हे सगळे प्रश्न अतिशय महत्त्वाचे आणि अतिशय वेगळे आहेत. आपण हे 4 भागामध्ये पुढे बघणार आहोत. एक म्हणजे पहिला भाग 1 अधिक 8, दुसरा भाग 2 अधिक 7, तिसरा भाग 3 अधिक 6 आणि चौथा भाग 4 अधिक 5 असे 4 भागामध्ये याचं स्पष्ट अतिशय सुंदर विस्तृत विवेचन आपल्या पुढे केलं जाईल आणि आपल्याला विचारात घेतलं जाईल की हे बघावं का. ज्यांची इच्छाच नसेल त्यांनी बघू नका. डोळे असताना सुद्धा गांधारीसारखं जगणं ज्यांना जमतं त्यांना गांधारीशिवाय दुसरं नाव आहे कुठं आपल्याकडं. म्हणून विचार करा, मी गांधारी होणार नाही. मी डोळे उघडे ठेवून एवढं सगळं बघेन, कारण फक्त ह्यांचं पुढं चांगलं व्हावं, छान व्हावं हेच मला फक्त अपेक्षित असेल तर ज्योतिषाला हे प्रश्न विचारा. आणि मग ज्योतिषी हे सगळं सांगतो त्यावेळी त्याची यथायोग्य काय असेल ते दक्षिणा देणं. 10 रुपयांनी 5 रुपये कडून ही भिकारी मानसिकता जर बदलली नाही तर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही त्याच्यावर अवलंबून करणारा 5-5, 10-10 लाख रुपयाचा खर्च असतो तो खर्च करायला तयार आणि इथं खर्च करायला तयार नसाल तर तुम्हाला त्याच प्रकारची उत्तरं तिथे मिळतील. आता तर उलटं झालंय, घरातच त्या मोबाईलमध्ये जातात, प्ले स्टोअरला जातात, ते ॲप काढतात, त्यात मुलाची तारीख वेळ नाव टाकायचं, ते 2 मिनिटात उत्तर देते. जर हे होऊ लागलं तर काही दिवसानंतर मला असं वाटतंय बरं का की प्ले स्टोअरला जाऊन हाऊ टू डिलिव्हरी इन होम या स्वरूपाचे काहीतरी ॲप येतील आणि घरातच ब्लेड होऊन घरातल्या घरात ऑपरेशन व्हायला सुरुवात होती का काय, मला भीती वाटायला लागलेली आहे. म्हणून प्रयत्न करा छानपैकी ह्यांचा आपण चारियाचा अभ्यास पुढच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. चारीही सेपरेट वेगवेगळे आहेत. सखोल एकदा अभ्यास झाला पाहिजे तरच तुम्हाला कळेल की हे बघावं का नाही बघावं. बरोबर आहे. मानायचं का नाही हा तुमचा प्रश्न आहे, पण हा अभ्यास काय आहे हे मी तुम्हाला नेटाने शिकवेन. नेटाने विचार करा आणि मग बघा की आपलं काय चुकलं आणि मग आपण त्याच्यावर एवढा खर्च करत असताना बँकेत कोटी रुपये ठेवायचे आणि बँक चांगली आहे का हे सुद्धा बघितलं नाही तर कोटी रुपये सगळं बँक बुडाली तर तुमच्या आयुष्यातला कार्यभाग बुडाला एवढं निश्चित कराय. म्हणून विचार करा, गुणमिलन पाहायचं का नाही हे खरं की खोटं हा तुमचा विषय आहे. पण मला असं वाटतं की प्रत्येक 10 रुपयाची पिंडी घेताना तुम्ही बघत असाल तर मुलीच्या आयुष्याचा विचार करताना बघितलंच पाहिजे. याच्यावर माझी श्रद्धा आहे. तुमची असेल तर बघा, नसेल तर आपलं चाललेलं आहेच.